हॅलो नमस्कार। तर आजची रेसिपी आपली असणार आहे व्हेजमध्ये आहे मटकी, मोड आलेली मटकीची आपण अशी झणझणीत सुकी भाजी करणार आहोत। घरामध्ये सर्वांनाच अप्रतिम अशी ही भाजी लागली, मस्त सगळ्यांनी चाटून पिसून खाल्लेली। तुम्ही देखील नक्की अशी भाजी ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा। तर सर्वात प्रथम मी वाटणची तयारी करते। त्यासाठी मी 1.5 कांदा लांब चिरून घेतलेला, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 मिरची आणि लांब असे खोबरा कापून घेतलेला, ते चांगलं भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याचं वाटण करून घ्यायचं। एका साईडला मी मटकी मोड आलेली होती त्याला टाकून वाटण करून वाटण थंड करून नंतर त्याचं थोडी वरून 1 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतली। तुम्ही ॲड करून वाटण करू शकता। त्यानंतर फ्राय पॅन परत तोच मी गरम करायला ठेवला, त्यामध्ये 2 ते 3 पळी तेलाचे टाकून घेतले। तुम्ही तुमच्या अंदाजे जेवढा वाटण आहे त्यानुसार तुम्ही तेलाची पळी टाकू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर वरून आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे, जिरा टाकून घ्यायचा आहे। माझ्याकडे जिरा नसल्यामुळे मी टाकला नाही, तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। अर्धा कांदा जो ठेवलेला तो बारीक तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे फोडणीसाठी। आता आपल्याला लागलेले मसाले आहेत। कांदा देखील लाल तांबूस कलर झाल्याच्या नंतर 2 बारीक टॅमॅटो मी चिरून घेतलेली, ती टॅमॅटो यामध्ये टाकून घ्यायची आणि ती देखील तेलामध्ये मऊसूत होईपर्यंत आपल्याला नरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। टॅमॅटो नरम झाल्याच्या नंतर जे वाटण करून घेतलेलं ते वाटण देखील तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। त्याचा कलर थोडाफार चेंज होईपर्यंत आपल्याला वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं लागतात वाटण भाजण्यासाठी, त्याचा कलर वेगळा चेंजेस होण्यासाठी। आणि तुम्ही नक्की ट्राय करा। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, सबस्क्राईब केलं नसेल। आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर मसाल्याचा मी वापर केला घरगुती आपले मसाले, गरम मसाला, लाल तिखट, हळद हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये। आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। मसाले चांगले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे वाटणामध्ये आणि तेलाची तरी येईपर्यंत याला मस्त 2 मिनिटं आपल्याला तसंच ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग सुगंध असा येतो। तर तुम्ही बघू शकता की आपल्या मसाल्यांना तरी आलेली आहे साईडने तेलाची। त्यानंतर जी मोड आलेली आपले कडधान्ये जे कोणतेही असतील ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे। ते देखील सगळं वाटणांमध्ये मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे वर खाली करून। तुमच्याकडे जर बटाटे अवेलेबल असतील, माझ्या घरामध्ये बटाटे जास्त शक्यतो कोणी खात नाही, मुलं देखील हे करतात, त्यामुळे मी त्यामध्ये बटाटी टाकली नव्हती। पण तुम्ही 1 ते 2 बटाटे मोठे मोठे चिरून त्यामध्ये टाकू शकता आणि तुमच्या अंदाजे पाणी किती टाकायचे ते ॲड करून मस्त मिक्स करून घ्यायचे वर खाली चांगली आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे। भाजी सुकेपर्यंत आपल्याला मस्त शिजेपर्यंत ठेवून घ्यायचे। नंतर तुम्ही बघू शकता मस्त पाणी सुकलेलं आणि भाजी अशी सुटसुटीत आणि मस्त गरम गरम आणि भाकरीचा स्वाद घेत आम्ही जेवण केलेलं। वरून बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची, ती देखील मस्त सुगंध देते।